शिवसेना नक्की कोणाची? सगळे आमदार तर एकनाथ शिंदेकडे निघून गेले आहेत, आपल्या प्रतिक्रियांमध्येही ते आलंय. त्यामुळे हा मुद्दा पुढची 10-12 दिवस सतत चालू राहील. ब्रँड खालावलाय हे खरं आहे आणि तो विभाजित 3 ठिकाणी झालाय. एकनाथ शिंदे त्यातला मलिदा घेऊन गेले. बरं, मी आता वळुंजू यांच्याकडे जाण्यापूर्वी विश्वास पाठकांकडे जातो. विश्वासजी, मी मगाशी जसं अतुल लोंढेंना म्हणालो की या विषयाशी अगदीच तुम्हा दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा संबंध आहे, कारण विषय मुंबईचा आहे, MMRD रिजन मधल्या महापालिकांचा आहे. काँग्रेसचा स्वतःचा काही का होईना पण मुंबईमध्ये एक होल्ड आहे. भाजपला तर 150 पारचं यावेळी म्हणे टार्गेटच ठेवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील ज्याची सध्या शक्यता दिसते, तर आपलं काय म्हणणं आहे? प्रसन्नजी, मी अतुलजीशी या विषयावर सहमत आहे. त्यांनी जे म्हटलं की या चर्चेमध्ये खरं तर आम्हाला का बोलवलं. मात्र अतुलजींच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांना कोणत्याही लग्नामध्ये जर बोलवलं तरी त्यांचं निरूपण एकच असतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आता भारतीय जनता पक्ष म्हणून मला याच्यात एकच मांडायचं आहे की आपण विषय मांडलेला ब्रँडचा, म्हणजे डिस्कशनमध्ये गेलं तर ते ब्रँड कोणाकडे आहे आणि शिवसेना कोणाकडे आहे. ब्रँड जर म्हटलं तर आपल्याला आठवत असेल की राज ठाकरेंनी जेव्हा स्वतःचा पक्ष निर्माण केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं नाव दिलं. त्यांचा झेंडा देखील वेगळा होता आणि कार्यकर्ते जेव्हा बाळासाहेबांचा फोटो लावत होते तेव्हा बाळासाहेबांनी एकदा उद्योगाने असं म्हटलं की एवढंच जर अडत असेल तर परत ये. तेव्हापासून राज ठाकरेंनी आपला राज ठाकरे बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद केलं आणि ते आज त्याच्यात ते हेच सिद्ध करतात की मी विदाऊट ठाकरे ब्रँड मी स्वतः देखील उभा राहू शकतो. आणि मुळात त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचा तो प्रयत्न चालू आहे. आता राहिला उद्धव ठाकरेचा. उद्धव ठाकरेंकडे तो ब्रँड आहे का? तो नक्कीच नाहीये. आता गल्लत अशी आहे की शिवसेना वेगळी आहे आणि ठाकरे ब्रँड वेगळा आहे. शिवसेना कोणाकडे आहे? शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे आहे. हे कायद्याने देखील सिद्ध झालेलं आहे. मग इलेक्शन कमिशन असो किंवा कोर्टाने देखील आजपर्यंत नाकारलेले आहेत म्हणून तेच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शिवसेना कोणाचे? एकनाथ शिंदेकडे आहे. ब्रँड हा जो विषय सध्या ब्रँड झिरो आहे आणि जे काही बाळासाहेबांचे विचार आहे ते एकनाथ शिंदेच्या सरकारच्या माध्यमातून ते चालू आहे. त्यामुळे दोघांनी तसा की आता अधिकार राहिलेला नाहीये. बरं, हा हे फार मोठं विधान ठरलं की दोघांनाही आता ठाकरे ब्रँडवर बोलायचा अधिकार राहिला नाही, कारण ठाकरे ब्रँड पर्यायानं शिवसेना म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेनेचे प्रमुख प्रवर्तक संस्थापक होते ती शिंदेकडे. मी वळंजू यांच्याकडे जातो. मी मगाशी म्हणालो तसं सतीश वळंजू हे गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावेत यासाठी सदैव प्रयत्नरत राहिलेले आहेत. वळंजूजी, माझा पहिला प्रश्न आहे, आतापर्यंत एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, माझा तुम्हाला वेगळाच प्रश्न आहे, हे दोघे वेगळे झाल्याने एकत्र न आल्याने नेमकं काय घडलं या काळामध्ये, काय सांगाल? पहिल्यांदा तर खरं म्हणजे 2009 मध्येच राज ठाकरे वेगळे उभे राहिले आणि त्याच्यामध्ये 13 शिवसेनेचे 13 मनसेच्या सीट्स निवडून आल्या आणि जवळजवळ युतीच्या त्यावेळेला जवळजवळ 50 आणि 55 सीट्स पडल्या होत्या. म्हणजे माझी चळवळ चालू करण्याचा मुख्य उद्देश तो होता की तुमच्या विभाजनामुळे त्यावेळेला येणारी सत्ता गेली आणि मला वाटतं त्यावेळेला नेमकी महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार होती आणि त्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता असणार होती. ती सत्ता त्यावेळेला आली नाही आणि त्या ह्याच्यातून कुठेतरी जे एक मनामध्ये जे काय द्वंद्व चाललं होतं त्याच्यातून मी माझी चळवळ स्थापना करण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला होता. नुकसान ते झालं, मराठी मतांचं प्रचंड विभाजन त्यावेळेला झालं आणि त्याचा फायदा इतर पक्षांना मिळाला. आणि 5 वर्ष मागे गेलात ना तुम्ही सत्तेमध्ये, तुम्ही त्यावेळेला आला असतात, 5 वर्ष मागे गेलात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण या निमित्तानं हे आपल्याला कळेल की एकत्र या पण कशासाठी या, त्याचं उत्तर वळंजू यांनी दिलेलं की नेमकं काय नुकसान झालं. मी पुन्हा एकदा मी अनिश यांच्याकडे जातो. अनिश, आता मनसेचं पुढचं म्हणणं आहे की आता झाले फोन वगैरे झाले, काय गप्पा टप्पा जे काही एकत्र येण्याचे गोडवे गायचे होते ते गायलेले आहेत, आता मात्र प्रपोजल पाहिजे. आणि त्या बाबतीत 2-2दा संदीप देशपांडे म्हणालेले, 2014ला आमचं तोंड पोळलं, 2017ला पोळलं, आधी चर्चा एकत्र येण्याची होती, नंतर आमचे एबी फॉर्म लटकले आणि आम्हीच तोंडघशी पडलो. त्यामुळे थोडी कटुता आहे अनिश तिकडे. मनसेच्या मनातली ही कटुता, हा अविश्वास आणि पर्यायानं ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आता प्रस्ताव द्यावा, या बाबतीत एक शिवसैनिक म्हणून आपल्याला काय वाटतं? अगदी त्यापूर्वी मी एका भाजपाच्या सन्माननीय प्रवक्त्यांचं मी एक उत्तर देऊ इच्छितो की भाजपाने ठरवू नये की ठाकरे ब्रँड हा कुणाचा आणि भाजपाने ठरवू नये की ठाकरेंची ताकद काय वगैरे, जाऊ दे त्या विषयात जात नाही. आता मी येतो आपल्या प्रश्नावर. बघा, लक्षात घ्या,
मगाशीच सन्माननीय शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी एक गोष्ट स्पष्ट केली की तुम्हाला काय माहिती की फोन झालेत की नाही झालेत. कदाचित फोन झालेही असतील, कदाचित आपसात चर्चा चालूही असतील, कदाचित पुढच्या सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत या गोष्टीवर काही ना काहीतरी तुम्हाला एक फायनल अपडेटही मिळाला असेल. आज सन्माननीय उद्धव साहेबांची जर आपण पत्रकार परिषद पाहिली तर त्यांनी काय सांगितलं, मी आता चर्चा करणार नाही, तुम्हाला थेट बातमीच देतो की. काय म्हणाले, तुम्ही जरा ह्या गोष्टींकडे पण बारकाईने पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी थेट सांगितलं की मी बातमी देतो. आता बातमी देतो याचा अर्थ आता मीडियाने आपापल्या पद्धतीने लावू शकतात, पण आमच्या पद्धतीने आम्ही स्पष्ट सांगतो. त्यांनी एक ज्यावेळेस उच्चार केला की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. आणि सन्माननीय राजसाहेबांची सुद्धा, किंवा राजसाहेबांनी जरी तशी स्पष्ट भूमिका अजून व्यक्त केली नसलेली तरी सुद्धा अमित ठाकरे साहेबांचं जर आपण कालचं स्टेटमेंट पाहाल तर ते काय म्हणाले, काकांशी बोलतील ते आणि हे जे आहे ते काकांना सांगतील, काका ठरवतील. याचा अर्थ अमित ठाकरे साहेबांचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे, कालचं स्टेटमेंट. याचा अर्थ कुणाकडनंही या शक्यता नाकारल्या जात नाहीयेत. आज आपण ह्या गोष्टीत जाऊयात नको की सध्या कुणाची ताकद जास्त, सध्या कोण किती आमदार घेऊन बसलेला आहे, कोणाकडे काय आहे. यापेक्षा मराठी माणूस काय सांगतोय, यापेक्षा मराठी मन काय सांगतोय आणि मराठी माणसाच्या मनातला आक्रोश काय सांगतोय ते सर्वात जास्त इथे महत्वाचं वाटतं. बरं, मी गजानन यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. गजानन, मग जर काय भावना विचार करा, तुम्ही आता शिवसेनेचे प्रवक्ते ते सुद्धा बॅलन्स करून बोलतायत, ते